कारण माझं स्वतःचं अरेंज मॅरेज आहे आणि काही गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळल्या. ही भयंकर बडबडी परफेक्ट समोरच्यानी काय ते बदला. बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते, पण न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जातं. गुडी गुडी रोमॅन्टिक बोलणं नाही विचारतेस हे मला आवडत नाही. याचं कारण हे मला सांगायचं मी एक्स्ट्रा ओव्हर पॉझिटिव्ह. याचा अर्थ असा नाही की आपण दोघांनी आपापले गोल्स बाजूला ठेवले. नवऱ्याने सुद्धा जर किचन सांभाळलं तर काहीही हरकत नाही. याचा अर्थ असा नाही की आमच्यात भांडणं होत नाही. आमची भांडणं होतात. एखादा नवीन मोबाईल घेऊन फोन घेतला तरी तो युजर फ्रेंडली होईपर्यंत आपण आपले पेशन्स टिकवून असतो की ओके ह्याचं हे फंक्शनिंग आहे, ह्याचं ही बॅक की आहे, एटसेट्रा एटसेट्रा. पण मग जेव्हा एखादी नातं आपल्या आयुष्यामध्ये येतं तर त्यासाठी आपण पेशन्स का दाखवत नाही. सो आजचा माझा व्हिडिओ असणार आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज मी तुम्हाला आहे एका हेल्दी रिलेशनशिपसाठी तुम्ही दोघांनीही म्हणजे मुलाने आणि मुलीने, मी असं नाही म्हणत फक्त नवऱ्याने आणि किंवा बायकोने, बीट गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा नवरा बायको, तर तुम्ही हेल्दी रिलेशनशिपसाठी या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, कुठल्या गोष्टींचं एक्झिक्यूट केलं पाहिजे जेणेकरून तुम्ही सुद्धा एक हेल्दी हॅपी रिलेशनशिपमध्ये असाल. हा व्हिडिओ शेवटपर्यंत ना आणि हो बेल आयकन नक्की दाबा. आणि मंडळी, परवा मला माझ्या ओळखीतली एक मुलगी भेटली होती आणि जिचं नुकतंच लग्न झालं होतं असं माझ्या कानावर आलं होतं. तर सगळ्यात आधी पहिला प्रश्न आपला, कोणीही जर नवीन लग्न झालेलं जोडपं किंवा दोघांपैकी एक आपला आपसूक पहिला प्रश्न असतो, हाय कशी आहेस, कसं चाललंय मॅरिड लाईफ. तर आपसूकच मी सुद्धा त्या मुलीला असंच विचारलं आणि तिने मला जे उत्तर दिलं ते खूपच सरप्रायझिंगली शॉकिंग असं होतं माझ्यासाठी. ती म्हणाली की हो नाही 5-6 महिने झालेत लग्नाला, पण आम्ही सेपरेट व्हायचा विचार करतोय. हे ऐकल्यानंतर मी खरं तर थोडी नॉन प्लस झाले, कारण माझं स्वतःचं अरेंज मॅरेज आहे आणि मी आणि माझ्या नवऱ्याने काही गोष्टी प्रयत्नपूर्वक सांभाळल्या आहेत आणि आम्ही ॲज अ टीम म्हणजे नवरा बायको ॲज अ टीम म्हणून सगळीकडे वावरतो आणि काही गोष्टी आम्ही कटाक्षाने पाळल्या आहेत. असं नाही झालं कधी की आम्ही बसून डिस्कस केल्या ठरवल्या, नाही असं कधीच झालं नाही. आम्ही ते आमच्या कृतीतून एकमेकांप्रती असलेला आदर किंवा एकमेकांसाठी असलेलं प्रेम हे आम्ही कायम कृतीतून व्यक्त केलं. येस, आय एम हॅपली मॅरिड फॉर 8 years आणि आम्हाला 2 वर्षांची एक छोटंसं गोंडस पिल्लू आहे, माझी मुलगी आहे सान्वी. सो मी सुरभी भावे, सर्व भावे करावे या माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून मनोभावे स्वागत करते. मुद्दा क्रमांक 1, सगळ्यात आधी तुमच्या पार्टनरचा स्वभाव कोणत्या पठडीत मोडतो ह्याचा एक थोडासा अभ्यास करायला शिका. आता माझ्या बाबतीत बोलायचं झालं तर मी भयंकर बडबडी आहे, मी प्रचंड एक्सप्रेसिव्ह आहे, ज्याला एक्स्ट्रोवर्ट म्हणतात तशी मी मुलगी आहे. पण माझा नवरा ह्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. तो थोडासा इंट्रोवर्ट आहे, तो पटकन कुठल्या गोष्टी कुणाबरोबर हे इनिशियल दिवसांचं सांगते मी. पण मला सुरुवातीला त्रास झाला, पण मी स्वतःवरती काम करायला सुरुवात केली. मी त्याला न बदलता मी स्वतःला एक चांगली लिस्नर म्हणून बनवण्याचा प्रयत्न केला की सगळं मीच का बोलायचं आहे, त्यालाही काहीतरी बोलायचं असेल आणि त्यालाही मी कधीतरी ऐकून घ्यायला हवं असेल. सो मी माझ्यात थोडेसे बदल केले. आजकाल मी म्हणजे परफेक्ट, समोरच्याने काय ते बदलावं अशी एक थोडीशी धारणा असते. तर मला असं वाटतं की बदलाची सुरुवात ही आपण स्वतःपासून करावी. बरं, बदल म्हणजे मी असं एक्स्ट्रीम स्वतःला बदला वगैरे असं काहीही माझं म्हणणं नाही आहे. पण माझा होणारा पार्टनर किंवा होणारी पार्टनर ही शॉर्ट टेम्पर्ड आहे का, तिला कुठल्या गोष्टी केलेल्या आवडतात, कुठल्या गोष्टी केलेल्या आवडत नाही हे एक्सप्लोर करायला शिका. किंवा कधी कधी कुठे फॅमिली व्हॅल्यूजबद्दल तिचं काय म्हणणं आहे किंवा तिला कुठल्या प्रकारच्या गोष्टी करायला आवडतात किंवा त्याला मी कसं समजून घेऊ किंवा त्याला कुठल्या गोष्टींचा राग येतो, राग आल्यानंतर तो कसा व्यक्त होतो, एटसेट्रा एटसेट्रा. खूप मोठा चॅप्टर आहे खरं तर हा. पण एकमेकांच्या स्वभावांविषयी थोडासा होमवर्क करा की जेणेकरून हा होमवर्क तुम्हाला आयुष्यभर कामी येईल. सो एकमेकांना ओळखायला शिका. मुद्दा क्रमांक 2, नात्यातली मैत्री टिकवणं हे खूप खूप
खूप महत्त्वाचं आहे. जसं आपण मित्रमैत्रिणींना आहे तसे ॲक्सेप्ट करतो, तसं एकमेकांना फार न बदलता एकमेकांना सगळ्यात सुरुवातीला ॲक्सेप्ट करायला शिका. सगळ्यात आधी तुमच्या पार्टनरचा स्वभाव कोणत्या पठडीत मोडतो ह्याचा एक थोडासा अभ्यास करायला शिका. ज्या क्षणाला मी हे ॲक्सेप्ट केलं की माझ्या नवऱ्याला फार बोललेलं म्हणण्यापेक्षा त्याला फार बोलायला आवडत नाहीये, त्या क्षणाला मी स्वतः थोडे बदल केले आणि ट्रस्ट मी, इट रिली वर्क. जेव्हा मग हळूहळू आमच्यात एक छान प्रकारची मैत्री व्हायला लागली की तुला काय खायला आवडतं, मला काय खायला आवडतं, ह्यानी बेसिक सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर मग आमची मैत्री इतकी छान घट्ट झाली. कारण तुम्ही बघा ना, आपला एखादा मित्र जसा असेल तसं आपण ॲक्सेप्ट करायला जातो, त्याला फार बदलायला आपण जात नाही आणि कधी कधी तीच नाती खूप घट्ट एकमेकांना जोडलेली जातात. तसंच आपण आपल्या पार्टनरविषयी सुद्धा वागलो तर आयुष्य सुंदर आहे. मुद्दा क्रमांक 3, सुसंवाद अर्थात कम्युनिकेशन. आजकाल व्हॉट्सॲपच्या जमान्यात कधी कधी आपलं फेस टू फेस म्हणजे समोर बसलेले असून सुद्धा आपण व्हॉट्सॲपवरती बोलणं प्रिफर करतो. हरकत नाही, काही लोकांना तेही आवडतं. पण संवाद त्या कपलमध्ये उत्तम हेल्दी रिलेशनशिप करता एकमेकांशी सुसंवाद होणं खूप खूप गरजेचं आहे. मी जेव्हा सुसंवाद म्हणते तेव्हा फक्त गुडी रोमॅन्टिक बोलणं नाही. तुमची भांडणं जरी झाली, वादविवाद झाले कुठल्या मुद्द्याला धरून तरी हरकत नाही, पण ते सुद्धा हेल्दी पद्धतीने व्हायला पाहिजे. अत्यंतिक कुठल्याही प्रकारचे टोकाचे भूमिका न मांडता एकमेकांच्या भूमिका समजून घेत तो सुसंवाद घडायला पाहिजे. कारण मी माझ्या नवऱ्याला कायम सांगायचं, हे बघ तू बोलला नाहीस तर मला खरंच कळणार नाही की तुझ्या मनात काय सुरू आहे किंवा काय म्हणायचंय तुला. सो आपण एक बेसिक संवाद आपल्या ठेवायलाच हवा. आजी मला सांगायची, बोलणाऱ्याची माती सुद्धा विकली जाते पण न बोलणाऱ्याचं सोनं सुद्धा विकलं जातं. आता तुम्ही म्हणाल की आता आम्ही व्हॉट्सॲपवरती बोलतो, स्नॅपचॅटवरती बोलतो, हरकत नाही. काही लॉंग डिस्टन्स रिलेशनशिप्स असतात, त्यांना कदाचित वेळा त्यांच्या मॅनेज होत नाही. पण एवढं सगळं असलं तरी सुद्धा जर तुम्ही बेसिक एक कनेक्टेड असाल, कनेक्शन तुमचं स्ट्रॉंग असेल तर तो संवादही तितक्याच पद्धतीने छान पद्धतीने होतो. आणि म्हणून कोणत्याही रिलेशनशिपमध्ये कम्युनिकेशन, सुसंवाद हा प्रचंड महत्त्वाचा आहे. मुद्दा नंबर 4, तुम्ही जेव्हा एक कपल म्हणून जगासमोर येता, मग तुम्ही गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड असा, नवरा बायको असाल, काही फरक पडत नाही, पण तेव्हा तुम्ही एक टीम किंवा एक युनिट असता हे कायम लक्षात ठेवा. याचं कारण काही मी स्त्रिया बघितल्यात की 4 चौघांमध्ये आपल्या नवऱ्याचा किंवा आपल्या पार्टनरचा अपमान करणं अँड व्हाईस वर्सा. असे अनेक पुरुष आहेत जे आपल्या बायकोबद्दल अत्यंत हीन पद्धतीने 4 चौघांमध्ये व्यक्त होतात. कृपया असं करू नका, कारण त्यामुळे तुमच्या पार्टनरची नाही पण लोक तुम्हाला जज करतात हे लक्षात ठेवा. ज्या क्षणाला तुम्ही म्हणतात ना की काय माझा नवरा असं तसं आणि माझी बायको म्हणजे नाही, तुम्ही तुमच्यासाठीचा रिस्पेक्ट गमावता एवढं मात्र ध्यानात ठेवा. सो जेव्हा तुम्ही एक युनिट, एक टीम म्हणून जेव्हा इतर लोकांसमोर जाता त्यावेळेला तुमच्यातलं बॉन्डिंग हे तुमच्या बॉडी लँग्वेजमधून समजून येतं. आता मी माझं उदाहरण सांगते. परवाचीच गोष्ट, मी माझ्या शूटला होते आणि माझ्या मुलीच्या फ्रेंड सर्कलमधल्या एका मुलीचा बर्थडे होता. माझा नवरा मला म्हणाला की डोंट वरी, मी घेऊन जातो तिला, तू टेन्शन नको घेऊ. पण मला माझी जबाबदारी वाटली की तिथे सगळ्या मुलांचे आई वडील असणार आणि माझ्या मुलीचे नसणार. सो पॅकअप झाल्यानंतर मी अशक्त दमलेले असून सुद्धा मी तिथे गेले आणि जेव्हा मला बघितलं तेव्हा आई असं केलं आणि माझ्या नवऱ्याच्या डोळ्यामध्ये जी चमक दिसली ना की तो जो एक ग्रॅटिट्यूड होता तो खरंच खूप कमाल होता. आणि आता इतक्या वर्षानंतर आमचं नॉनव्हर्बल कम्युनिकेशन सुद्धा खूप चालतं. सो त्याला डोळ्यातून त्याला काय म्हणायचं हे मला कळलं. सो मला मी किती महान आहे मला सांगायचं नाही आहे. त्यांनी सुद्धा असंख्य वेळेला मला माझ्या शूट्सच्या इथे येऊन मला सरप्राईजेस दिलेली आहेत. जर मी म्हटलं त्याला की ऐक ना मला कसं तरी होतंय, मला बरं वाटत नाही आहे, तर तो माझ्या शूटिंगच्या लोकेशनवरती किंवा घरी आल्यानंतर मला फॉर एक्झाम्पल रेड वेल्वेट केक आवडतो मला, सो तोच आणून सरप्राईज द्यायचा.
किंवा त्यावेळेला माझ्या अनेक वेळेला माझे कोस्टार्स म्हणायचे की काय कमाल नवरा आहे ग तुझा, किती छान तो तुला हँडल करतो. सो येस, मला सांगण्याचा मुद्दा हाच आहे की आम्ही जगासमोर एक टीम म्हणून किंवा आम्ही एकमेकांसाठी एक युनिट म्हणून आम्ही स्वतःला प्रेझेंट करतो. सो तसं केलं तर तुम्हाला सुद्धा त्याचा फायदा नक्की 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 जाणार. मुद्दा क्रमांक 5, तुम्ही एकमेकांसोबत आहात म्हणजे तुम्ही त्यांचे मालकी हक्काचे नाही, तुमची त्याच्यावरती मालकी हक्क नाही, हे सगळ्यात आधी जाणून घ्या. इतकं पण समोरच्याला जखडून बांधून ठेवू नका की त्या व्यक्तीला त्या गोष्टीचा त्रास होईल. याचं एक मी छोटंसं उदाहरण सांगते. माझ्या लग्नाच्या सुरुवातीला मला जेव्हा माझ्या माहेरी आईकडे जायचं असायचं त्यावेळेला मी माझ्या नवऱ्याला सिद्धार्थला विचारायचे, ऐक ना मला आईची खूप आठवण येते, मी जाऊन नका 2 दिवस. 3-4 वेळा असं झाल्यानंतर त्याने मला एक दिवस आपण सांगितलं की ऐक ना, तू मला हे विचारतेस हे मला आवडत नाही, याचं कारण लग्न झालंय म्हणजे तुझी बाकीची सगळी नाती संपली असं नाही. सो इथून पुढे जेव्हा केव्हा तुला वाटेल तू फक्त मला एक सांग की मला उद्या आईकडे जायचंय, सो माझा आणि तुझा काही प्लॅन करायचा असेल तर मी अकॉर्डिंगली प्लॅन करेन. हे इतकं साधं सोपं असताना आपण का गोष्टी कॉम्प्लिकेट करतो असंच मला वाटायला लागतं कधी कधी. त्याने इतक्या सुंदर 1 लाइनरमध्ये त्यांनी माझा प्रश्नच मिटवून टाकला आणि त्यानंतर आज तागायत मी त्याला ऑफकोर्स विचारते म्हणण्यापेक्षा मी त्याला इन्फॉर्म करते की ऐक माझा इथे इथे असं असं आहे, सो मी तिकडे जाते. पण याचा म्हणजे निगेटिव्ह कुणी घेऊ नका, अर्थात जाते म्हणजे मी त्याला हेही विचारते की चालणार आहे ना गेले तर, कारण म्हणजे आता सांगलीसाठी विचारावं लागतं की सांगलीचं काही शेड्यूल कसं असेल त्यानुसार. पण माझा म्हणण्याचा अर्थ आहे डोंट बी एक्स्ट्रा ओव्हर पॉझिटिव्ह की कुणाशी बोलतोयस, काय बोलतोयस, अमकं तमकं. एखादी हिस्ट्री असेल तशी तर नक्की विचारा, तो तुमचा अधिकार आहे. पण आपल्या पार्टनरला आपल्याच बंधनात अडकवून ठेवू नका. ह्यानी रिलेशनशिप हळूहळू कोमे जायला लागतात आणि अशी अनेक रिलेशनशिप मी माझ्या अवतीभोवती रोज बघत असते आणि म्हणून हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला सांगावाचा. नंबर 6, मुद्दा क्रमांक 6, तुमच्या दोघांची स्वप्न ही एकमेकांची स्वप्न ही आपली स्वप्न किंवा आपले गोल्स हे पूर्ण करण्यासाठी एकमेकांना शक्य तितकी मदत करा. जमत नसेल तर ॲटलिस्ट मागे तरी खेचू नका. येस, पुन्हा आजचा मुद्दा एवढाच आहे की मी आणि सिद्धार्थ काय गोष्टी पाळतो हेच तुम्हाला मला सांगायचं. ज्या वेळेला माझी डिलिव्हरी झाली मला अनेक लोकांनी खूप घाबरवलं की आता 5 वर्ष तुला काम नाही करता येणार. बरं, माझं फील्ड असं आहे की मी वर्क फ्रॉम होम करूच शकत नाही, त्यामुळे मला पोटात गोळा आला होता कारण मी प्रचंड वर्कहोलिक आहे. आणि अशा वेळेला माझ्या नवऱ्याने एक उत्तम पाऊल उचललं. तो म्हणाला तुला वर्क फ्रॉम होम नाही करता येणार, मी करेन. आपल्या आयुष्यात एक छोटीशी गोड ॲडिशन झाले. याचा अर्थ असा नाही की आपण दोघांनी आपापले गोल्स बाजूला ठेवावेत, आपापलं पॅशन बाजूला ठेवावं. सो डोंट वरी, मी वर्क फ्रॉम होम घेतो, तू तुझ्या स्वप्नांकडे आगे बढू. आणि आज मी जे काही काम करते म्हणजे सिरियल असेल, नाटक असेल, हे सगळं केवळ त्याच्या सपोर्टमुळे करते. सो जसा संसार हा दोघांचा आहे तसं बाळ ही सुद्धा दोघांची रिस्पॉन्सिबिलिटी असल्या कारणाने आणि हे त्याच्यातल्या उत्तम माणसाने, म्हणजे तो अजिबात टिपिकल पुरुष नाही आहे की घरी आल्यावर सगळं तुलाच करायचं आहे, मी बाळाचं काही करणार नाही, असं अजिबात नाही. खरं सांगू, बाळाला जे आपण जन्माला आल्यानंतर जो आपण गुंडाळतो ना ते मला त्यांनी शिकवलं. याचं कारण तो आणि वी बिलीव्ह इन इक्वॅलिटी. आजकाल फक्त चूल आणि मूल हे कुठलीही स्त्री करत नसल्यामुळे नवऱ्याने सुद्धा जर किचन सांभाळलं तर काहीही हरकत नाही, पण थोड्या विचारांच्या कक्षा रुंदावा म्हणजे दोघांचं एक युनिट हे कमाल काम करायला लागेल. आणि हो, यातच अजून एक सांगेन, एकमेकांसोबतचा क्वालिटी टाइम स्पेंड करा. आता क्वालिटी टाइम म्हणजे फक्त बाहेर जाऊन जेवणं किंवा सिनेमा बघणं असं नाही, तर घरात असताना सुद्धा एकमेकांचं म्हणणं नीट ऐकून घेणं, जे काही म्हणणं आहे त्याला नीट प्रतिसाद देणं, ह्याला सुद्धा मी क्वालिटी टाइमच म्हणेन. सो ते करा. माझ्या आत्तापर्यंतच्या कुठल्याही मतांची पूर्णपणे माझी सुरभी भावेची मतं आहेत, याच्याशी तुम्हाला सहमत असायलाच हवं असंही नाही, आणि सहमत नसाल
इट्स ओके, हे माझं लाईफ आहे. मी मी आणि माझा नवरा ज्या गोष्टी आम्ही पाळतो त्या मी तुम्हाला सांगते. पण येस, ह्याच बरोबरीने मी तुम्हाला हेही सांगेन की जर अब्युझिव्ह रिलेशनशिप असेल किंवा त्या रिलेशनशिपचा तुम्हाला मानसिक त्रास होत असेल तर सहन करू नका. मग हे पुरुषाला सुद्धा लागू आहे आणि स्त्रीला सुद्धा लागू आहे. सो अशा कुठल्याही गोष्टींचा मी त्या गोष्टींना सपोर्ट करत नाही. पण थोडासा पेशन्स जर का दाखवला तर रिलेशनशिप उत्तम होऊ शकतं आणि त्याला खतपाणी चांगलं घातलं तर छान एक गोड छान झाड कसं वाढतं तसं तुमचं रिलेशनशिप छान छान वाढून आयुष्य सोपं आणि सुकर होऊ शकतं असा मला विश्वास आहे. म्हणून आजचा व्हिडिओ केला. सो ह्या होत्या 6 गोष्टी ज्या मी आणि माझा नवरा पाळतो आणि म्हणूनच टचवूड पण आमचं छान एक हेल्दी रिलेशन आहे आणि आम्ही छान बेस्ट बडीज आहोत. याचा अर्थ असा नाही की आमच्यात भांडणं होत नाही, आमची भांडणं होतात. पण आजचं भांडण हे आजच मिटून जातं, ते कॅरी फॉरवर्ड नाही होत दुसऱ्या दिवशी. आणि हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. पण असे अनेक मुद्दे आहेत, पण व्हिडिओ खूप मोठा होईल. पण याची मी दुसरी सिरीज घेऊन नक्की तुमच्यासमोर येईल. पर्यंत लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, सर्व भावे करावे